वक्रतुंड महाकाया सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमामि यमुनामहं सकल सिद्धि हेतु मुदा मुरारी पद पंकज स्फुरद मंदरेणोत्कटा तटस्थ नवकानना प्रकटमोद पुष्पांबुना सुरासुर सुपूजिता स्मरपितुं श्रियं विवृतिम्। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरनौ रघुवर विमल जसु दाय कुलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की गोपाल श्री कृष्ण भगवान व्यासजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर। श्री कृष्ण गो हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पवित्र अशा
वातावरणात पवित्र अशा क्षणी सर्वांनी मन आणि वाणीच्या पावित्र्याकरता गोपाल श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचं समाधानकारक नामाचं सर्वांनी प्रेमानं एकाग्र चित्तानं भजन करायचे आणि प्रामाणिकतेनं भजन करायचे हा श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण परमंगलमय पवित्र असणारी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आपल्या या सोहळ्याच्या या कथा सत्राचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाला या सत्राला सुरुवात करण्या अगोदर प्रथमतः
मी भागवत भगवंताला प्रणिपात करते व या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्व भाविक जन श्रीकृष्ण भक्त तुम्हा सर्वांचं या ठिकाणी कथा मंडपात स्वागत आहे। सर्वांना सप्रेम जय हरी, जय श्री कृष्णा, जय श्रीमन्नारायण। बाकी कथा कीर्तनाच्या माध्यमातून काही मुखात येऊ नये, पण देवाचं नाव तरी निदान आलं पाहिजे। कारण जळतील पापे जन्मांतरीचे, हे कशाचं महात्म्य आहे? नामाचं महात्म्य। म्हणून निदान काही ऐकलेलं डोक्यात बसू न बसू, निदान आपलं भजन तरी म्हणलं तर तेवढं तरी फायद्याचं राहतं। तर गोड अशी भगवान परमात्म्याचं नाम महात्म्य गाणारी भागवत कथा तुमच्या आमच्यामध्ये विराजमान असणारी, त्याचं आपण चिंतन करत आहोत, ऐकत आहोत। थोडा वेळ लागला, काय कारण आहे, कसं आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे। हरकत नाही, जसं देवाची निज इच्छा तह करिष्यती, देवाची इच्छा आहे तसं। पण तरी देखील तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप सर्वांचे धन्यवाद। आणि सगळ्यात सुंदर श्रृंगार करून आलेला आहात त्याच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा। फार सर्वजण छान दिसत आहात, ज्या ज्या सुंदर श्रृंगार करून आलेले आहात फार सुंदर दिसत आहात तुम्ही सगळ्यात जणी। आणि कसं आहे, आम्ही याच्या त्याच्या लग्नाला तर नटतोच हो, पण देवाच्या लग्नाला नटायचं, मेकअप करायचं, श्रृंगार करायचा सौभाग्य लाभलंय, मग ते आम्ही का सोडावं? इतरांच्या विवाहासाठी आम्ही तर तयार होतोच, पण आम्ही देवाच्या लग्नाला सुद्धा फार सुंदररित्या तयार झालेलो आहोत। फार कौतुक आहे तुम्हा सर्वांचं। सगळीच मंडळी तुम्ही आम्ही या ठिकाणी देवाच्या विवाहासाठी तयार होऊन उपस्थित राहिलेला आहात। त्याचबरोबर सर्वांनी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या भगवंताच्या नैवेद्याची व्यवस्था केलेली आहे, करून आणलेलं आहे तुम्ही प्रत्येकानं नैवेद्य। 56 प्रकारचे भोग देवाला दाखवायचे आहेत। असो आपल्याला वेळेमध्ये त्या ठिकाणी कथेला विश्राम द्यायचा आहे, त्यामुळं थोडा धावताच वेग राहील तो कथेचा, फक्त श्रवण करत राहा। गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय। भगवान गोपालांची कथा, देवाच्या लीला सुंदर काल आपण श्रवण सुद्धा केल्या आणि त्यातल्या त्यात पाहिल्या सुद्धा झाकी स्वरूपात। देवानं चोरी करावी, चोरी म्हणजे कशाची? पैशाची, धनाची नाही हो, चोरी देवानं लोण्याची, दह्या दुधाची केली। आणि ती चोरी पाहून बघून काही गवळणींना ताण व्हायचा की देवा, अरे अशी कशी रे तुझी लीला? मग गवळणींना कुठेतरी कौतुकही वाटायचं आणि कुठेतरी देवानं चोरी करू नये, दही दूध लोणी घेऊन जाऊ नये असंही एके ठिकाणी वाटायचं। का? कारण त्यावेळेला दही दूध लोण्यावरती सगळ्याचं तर पोट होतं, म्हणून त्यांना वाटायचं की देवानं चोरी करू नये। पण भगवान परमात्मा काय ऐकायला तयार नाही। एवढे नटखट देव, गोपाल स्वभाव देवाचा, नटखट स्वभाव म्हणजे गोपाल श्रीकृष्ण। श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत, तर भगवान गोपाल नटखट आहेत। एक एक लीला देवाच्या कौतुकाच्या आहेत, आश्चर्यकारक आहेत आणि समाधान देणार, आणि कुठल्याही प्रकारचं आडंबर आणि वेगळं कुठलंच त्यात। म्हणजे कसं असतं, कधी कधी काही गोष्टी आम्हाला व्यक्त करायच्या आहेत किंवा काही करायचं आहे, तर आपलं काहीतरी त्याच्यामध्ये तेलमीठ आपण लावत असतो। नाही समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं? पुन्हा एकदा ऐका, लक्ष आहे ना सगळ्यांचं? कोणाकोणाचं नाहीये हात वर करा बरं, हात वर करा। कोणाचं नाहीये? आहे ना सगळ्यांचं? थोडं 1 तासापुरतं लक्ष द्या, जास्त म्हणतही नाही तुम्हाला। तर भगवान गोपाल श्रीकृष्णाची लीला, देवानं केलेल्या लीला ह्या सहज आहेत, सहज। तिथं कुठल्याही प्रकारचं वेगळं आडंबर केलेलं नाही देवानं, कुठल्याही प्रकारचं वेगळं त्या ठिकाणी तेलमीठ देवानं लावलं नाही।
कधी कधी आपण काही गोष्टीचा विनोद करायचं म्हणलं तर काहीतरी पहिलं वेगळं काहीतरी करतो आपण, म्हणजेच तेल मीठ लावतो. पण देवाची लीला ही सहज आहे, देवाचा तो स्वभाव आहे आणि त्याच्याच देवाच्या स्वभावानेच तुम्हा आम्हाला, त्याच देवाच्या सहज लीलेतून देव आम्हाला आनंद प्रदान करतात. कारण देवाचं स्वरूपच आनंद, आनंदमयी स्वरूप आहे. देवाच्या लीला ह्या सहज आहे, पण त्या लीला, ती घोडी आम्हाला कुठेतरी कंटाळवाणी किंवा त्रासदायक नाही आहे गोपींसाठी किंवा गोकुळासाठी. ती लीला म्हणजे कौतुक आहे. लीला त्या काय सांगाव्यात माईंनो. देवानं एका घरी दहीदूध लोणी खाल्लं, ते खाल्लं. एक सुनबाई आपली तिच्या बाजेवरती झोपलेली होती, ते तिचा पाय आणि बाजेचा पाय एका दोऱ्यानं चांगला कचकन बांधला, भूत भूत म्हणून पळाले. आता ती बिचारी गवळण भिवून उठली आणि उठली तशीच घाबरली. का? तिला वाटलं भूतानच धरलं. भूतानं नव्हतं धरलं, तिचा पाय बाजेला बांधलेला होता. पण तिला काय वाटतं, मला भूतानं धरलं. मग पुढे ती गवळण, पाठीमागं बाज, तिला वाटतं भूतानं धरलं, भूतानं धरलं. अशा देवाच्या लीला, भगवंताची लीला ऐका माईंनो बरं का. देवाच्या ह्या लीला गोकुळाला कुठेतरी आनंदाच्याच होत्या, त्रासदायक नव्हत्या. एका ठिकाणी तर नवीन सुनबाई त्या ठिकाणी गोकुळामध्ये विवाह करून आलेली होती. तिला काही देवाच्या लीलेची किंवा काहीच तिला माहिती नव्हती. मग रात्री आपलं तिचं ते नवीन लग्न झालेलं आणि आपलं 2-4 दिवस झालेले, ती बिचारी तिचं काम तिनं केलं आणि घरामध्ये जाऊन निवांत बसली. पण तेवढ्यातच गोपाल श्रीकृष्ण चोर पावलांनी तिथं पोहोचले आणि आल्याबरोबर तिला तर काही कळलं नाही, पण ती घाबरली. ती म्हणते काय, हो सासूबाई, हो आत्याबाई, अगं झालं काय? घरात चोर शिरला आत्याबाई, 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 आत्याबाई. अगं काय आत्याबाई म्हणते, फक्त झालं काय ते तरी सांग. त्यावेळेला ती सुनबाई म्हणते काय, नांदेडकर ऐका बरं का. अगं झालं काय? अहो घरात चोर शिरला आत्याबाई, घरात चोर शिरला. काम झालं पटकन, मी बाई चटकन घरात निघले होते, घरात निघले होते, मी बाई चटकन घरात निघले होते, घरात निघले होते. कुणाला कृष्ण मुरारी, मी बाई चटकन उठले, मी बाई चटकन उठले. झालं काय? घरात चोर शिरला आत्याबाई, घरात चोर शिरला, घरात चोर शिरला. आत्याबाई घरात चोर शिरला. अगं बाई, तो चोर नाही, तो नंदाचं, ते नंदाचं मूल आहे, ते चोर नाही.
आणि ती दही दूध लोणी घेण्यासाठी खाण्यासाठी येतो तसा. आता सवय लावून घे. अशा देवाच्या लीला. पण आत्याबाई म्हणते काय बाई ह्या कानानं सगळ्या गोकुळाला उठून जायचं केलं, असलं काय वागणं हे. तिनं गवळणी एकत्रित केला. चला म्हणले यशोदेकडे, खूप झालं आता. मग सगळ्या गवळणींनी यावं आणि गारानं करावं. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, काहीतरी सांग. खूप गवळणी आहेत आणि सुंदर लीला आहे, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्यातली त्यात वेळ कमी आहे म्हणण्याच्या नादात कुणाचंच लक्ष नसतं. असो, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग यशोदे. फारच कंटाळा आला बघ, त्याला काही कळतच नाही, किती वेळा सांगायचं. अरे त्याला काही लिमिट असते ग. यशोदा म्हणावी. मैया म्हणतात अगं माझा एवढूसा लाला माझा काना, का ग आळ घेता माझ्या कानावर. आळ घेऊ नका, माझा लाला एवढूसा. आणि कागोबाई माझ्या घरात तर दह्या दुधाचे डेरे हंडी भरलेले येतं दुधाचे. आणि नंदाच्या घरी नंदवाड्यामध्ये 9 लाख गाई होत्या. मग बघा दूध दहीन ताकण तू पण किती असेल मग. अगं माझ्या कानाला मी आंघोळ घालेन, खानात देव पोटावर येईपर्यंत, पण माझ्या खानाला मी आंघोळ घाईपर्यंत माझ्या इथं दूध दही आहे. पण काय करावं, त्याला तुमच्याच घरचं खावं वाटतं. देव म्हणतात मैया यांचं काही ऐकू नकोस. गवळणी कशा आहे, या गवळणी भांडा खोरा, गमला म्हणतात गोकुळचा चोर. आई कुणाच ऐकू नको गा, आई मजला मारू नको. आई कुणाचं ऐकू नको, मारू नको, असे भगवान गोपाल. आता मैयाला वाटतं बाई कान्हा काही ऐके ना, ह्या गवळणींचं रोजचं गाणं मला कंटाळवाणं झालं. मग देवाला काय केलं, उघडाला बांधलं म्हणे आता बघूच तू कसा कुठे जातो ते. पहिले ते देव बांधूनच घेणार स्वतः. देव असंच कोणाच्या पण दोरीनं हातानं बांधले जातील का? देव फक्त भावाच्याच दोरीत बांधले जातात. भावे विना देव, भाव बळे आकळे येरविना कळे. देव भावाशिवाय आकळीला जात नाही. मग देव असा बांधला जाईल का? बांधूनच घेईनात देव. का बर? आणि बऱ्याच दोऱ्या बदलल्या, मोठ्यातली मोठी दोरी आणली तरी सुद्धा देव बांधला जाईना. कायच करावं. मग मैया रडकुंडीला आल्या. मग स्वतःच देवानं स्वतःला बांधून घेतलं. बांधलं देवाला. देवाला बांधून मैया म्हणते हे बघ कान्हा, आता इथून निसटला पुन्हा काही खोडी केली तर बघ बर का, मला एवढं वाईट कोणी नाही. कान्हा ताकीद करते रे बाळा, घरी कुणाच्या जाऊ नको. लाला तुला मी ताकीद करते रे कान्हा, घरी कुणाच्या
गुलामी ताकीद करते रे लाला. आता तरी निदान कुणाच्या घरी जाऊ नकोस बाबा. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी देवानं ऐकलं नाही. थोड्या वेळ देव शांत बसले आणि पुन्हा ते उखळ घेतलं खाली, दोन्ही झाडाच्या मध्ये अडकवलं आणि त्या दोन्ही मणिग्रीव आणि त्या एका राक्षसाचं नाव सध्या मला आठवत नाही, पण उद्या नक्कीच तुम्हाला सांगेल. त्या दोन्ही जीवांचा त्या ठिकाणी गोपाल श्रीकृष्णानं उद्धार केला. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. मग देवानं गोपालांनी अशा अनेक लीला करत करत स्वतःचं कार्य मात्र विसरले नाही. अनेक अघासुराचा बकासुराचा वेगवेगळी अवतार घेऊन वेगवेगळं रूप घेऊन राक्षस यायची देवाकडं मारायला देवाला. पण ते देव आहेत, जगताचे मालक. देव कोणाला ऐकणार आहेत का मला सांगा? नाही. भगवान गोपाल कुणालाही ऐकणार नाही. अनेकांनी यावं देवासोबत युद्ध करावं, पण मात्र भगवान गोपाल श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्याच्यासोबत युद्ध करून देवाला त्या ठिकाणी आपलं राक्षसाला तर परास्त करावंच, पण त्या ठिकाणी स्वतःचा त्यांचा उद्धार करून द्यावा. गोपाल देव हे उदार आहे. भक्ताचं मनोरथ देवानं पूर्ण करावं, राक्षसाचे त्या ठिकाणी वध करावा. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी असे गोपाल. मग त्या ठिकाणी गोपाल श्रीकृष्ण निघाले गाई चरण्याकरता. मैयाला म्हणतात, मैया आता मी मोठा झालो, आता मी एक काहीतरी काम करतो. मग गोपालांनी छोटी काठी घेतली, घोंगडी खांद्यावर टाकली, धोती घातली आणि बंडी अंगावरती घातली आणि पगडी बांधून घेतली मैयाकडून. आणि आईनं सुंदर असा शृंगार केला कान्हाचा. जसं तुम्ही शाळेत जाताना तुमच्या मुलाचा करता, तसं यशोदा मैयानं कान्हासाठी गाई चरण्याकरता त्यांचा शृंगार करून दिला. आणि गोपालांचा तो शृंगार झाल्यानंतर गोपाल म्हणतात, मैया मी कसा दिसतो सांग. यशोदा मैयानं काय सांगावं? जो सौंदर्याची खाण आहे, जो जगाचा मालक, जग ज्याला पाहून देहभान विसरत असा जगाचा मालक, त्याच्या रूपाच्या सौंदर्याचं कुणी वर्णन करावं? शाब्दिकांचे काम नाही येते, काय वर्णन करावं देवाच्या स्वरूपाचं? कारण सुंदर ते ध्यान उभे विठेवारी, सुंदर ते ध्यान. सुंदर आहे. मग अशा गोपालांचं काय वर्णन करावं? मैया म्हणते, लाला काय रे बोलू तुझ्या सौंदर्याबद्दल, फक्त बस तुझ्या सौंदर्याचं मी वर्णन नाही करू शकत, एवढंच म्हणू शकते की माझ्या लालाला कोणाचे दृष्ट लागू नये. म्हणून मैयानं डोळ्याला हात आपल्या लावून कानाच्या गोपालांच्या काना पाठीमागे त्या ठिकाणी दृष्ट लागू नये याकरता टीका लावावा. असे गोपाल श्रीकृष्ण निघाले ग्वालांना घेऊन, छोट्या छोट्या गायी घेऊन. कुठे निघाले? गायींना चरण्याकरता, गायींची सेवा करण्याकरता. मग ते कसे निघाले? गोपालही छोटेच, गायी सुद्धा छोट्याच, ग्वाल सुद्धा छोटेच. म्हणून आपण कोणतं भजन गातो? छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटू सुमारो मदन गोपाल. छोटी गैया छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटा
ग्वालांवरती देवाचं फार प्रेम आणि जावं गाईंचं पोट भरून देवानं यावं. मग तिकडे जाऊन गोपाल श्रीकृष्ण ग्वाल खेळ खेळायचे. मग ती वेगवेगळी खेळ आहेत. मग आपण ऐकतो कोणती खेळ देवाचे अनेक खेळ आहेत. कोणते खेळ? अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ तरी पण काय पोट रिकामी ठेवणारी आपण नाहीतच नांदेडची माणसं. जोरदार आबा आबा हा आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ ग्वाल तर आतमध्ये गेले. गुफा समजून देव नको म्हणत होते. पण गुफा समजून त्यानं मोठं तोंड केलं होतं त्या सर्पानं. बघितले ना तुम्ही ती लीला कार्टूनमध्ये, फोनमध्ये, टी व्हीमध्ये बघितलं असेल. मग ते एवढं मोठं मुख त्यानं केलं आणि त्या मुखामध्ये गुफा वाटलं. पाहणाऱ्याला वाटली की गुफा आहे, पण ते मोठा सर्प होता, साप होता, भयंकर मोठा. जेवढी नजर माणसाची पुरणार नाहीत तेवढा. आणि लालान ग्वाल केवढे एवढे फार छोटे छोटे. आणि मग अशा त्या गुफेमध्ये देव नको म्हणतायत तरी देखील ग्वाल गेले. पण ग्वालांमुळे देवाला सुद्धा जावं लागलं. सगळी जण आतमध्ये गेले कीच त्यानं काय केलं, आपलं तोंड लावून घेतलं. ग्वाल घाबरले. काय करावं, कसं करावं, काय करावं, कसं करावं काही समजेनाच. सगळीजण देवाला शरण आली. देवा आता तुम्हीच काहीतरी करा म्हणेपर्यंत तर बेशुद्ध चक्कर येऊन पडली आणि त्याच्या शरीरामध्ये सगळीच जण. भगवान गोपाल श्रीकृष्णानं त्या ठिकाणी आथासुरासोबत भयंकर असं युद्ध केलं. गोपाल श्रीकृष्ण एवढे उरुशीस पण तरी सुद्धा अशा त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून भगवान गोपालांनी त्याचं टारगण त्या ठिकाणी पूर्ण त्याचं पोट पडलं आणि गोपाल श्रीकृष्णाने आधासुराचा वध केला. गोपाल श्रीकृष्ण भगवान की त्याचा वध केला, त्याला ठार केलं आणि सगळ्या गोपालांना त्या ठिकाणी मुक्त करून घेतलं आणि आधासुराला देखील मुक्ती दिली. मग त्यानंतर वेणुवादन लीला येते.
वेणू कशी वाजवतात, म्हणजे बासुरी देव किती गोड वाजवतात. मला एकदा प्रश्न किंवा एक गोष्ट वाटली की माईंनो, आज मृदंग वाजला, टाळ वाजला, विणा वाजला, तबला, हे जे काही वादन आहे ते वाजलं की आपल्याला ते गोड वाटतं, कानाला वाटतं की नाही? ओ मावश्या, अहो कुठे आहेत तुम्ही? मागच्या इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस ही वेगवेगळी वाद्य वाजतात त्यावेळेला कानाला बरं वाटतं की नाही? वाटतं. मग साधारण ही वाद्य वाजवतो ही मंडळी, आम्ही सगळी गातो. मग हे जर आम्हाला गोड वाटतंय तर साक्षात देवानं वाजवलेली बासुरी किती गोड वाटत असेल, काय अवस्था होत असेल गोपींची. देवानं कदंबाच्या वृक्षाखाली डोळे झाकून कमरेची ती बासुरी काढावी, ओठावरती घ्यावी आणि त्या बासुरीला वाजवावं. गोपींना कधी कधी वाटावं, माईंनो, आमच्यापेक्षा ती बासुरी कितीच भाग्यवान आहे का? सतत देवाच्या कमरेला आहे, झोपताना जवळ आहे, खाताना पिताना मांडीवर आहे, आणि वाजवायच्या वेळेला तर देव आपल्या आधारांवरती तिला धारण करतात. ती कितीच भाग्यवान असेल, आधारांवरती धरून जणू देव तिची चरण सेवा करतात. किती ती बासुरी भाग्यवान असेल असं गोपींना वाटतं. गोपालांनी वेणू वादनाला त्या ठिकाणी सरळ सहज जरी देव वाजवायला लागले, वृक्ष डोलावेत, पाणी शिथिल व्हावं यमुनेचं, आणि पशु पक्षी मुखी जनावर येऊन शांत डोळे झाकून त्यांनी ते वादन ऐकावं. एवढं मधुर देवाचं वादन आहे. मग हळूहळू हळूहळू त्याचा नाद गोकुळामध्ये पसरावा, आणि गोपी, कोण स्वयंपाक करताय, कोण झाडून काढताय, कोण भांडी घासताय, कोण घर आवरताय, कोणी पतीची सेवा करताय, तर कोणी सासू सासऱ्यांना जेवण्यासाठी वाढताय, कोण मुलांची सेवा करताय, कोण स्वतःला आवरताय. आणि जणू जसं की काम करताना जशी कानावरती बासुरी पडली की गवळणींनी हातातलं काम सोडूनच द्यावं, तिथेच जणू आकर्षित व्हाव्यात गोपी सगळ्या. त्या ठिकाणी सरळच ते पावलं त्या मार्गाच्या दिशेनं चालावे. कोण चरण सेवा पतीची करते तर तसंच पतीला सोडून निघाल्या, कोण स्वयंपाक करते तर सगळं तसंच ठेवलं आणि गोपालांकडं निघावं. गोपी म्हणतात, गोपींची अवस्था अशी, माईंनो, विसरल्या कामधंदा हो विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा. का ती वेणू वाजावी, गोपालांनी वाजवावी, त्या विसरायच्या. अशी देवानं वेणुवादन त्या ठिकाणी लीला केली. आणि गोपाल श्रीकृष्ण सर्वांना प्रेम देतात, हसवतात, खेळवतात. असे गोपाल श्रीकृष्ण पुढे भरपूर काही गोष्टी श्रवण करायच्या, सर्वांनी ऐका. मग भगवान परमात्मा असंच एक वेळेला गौचारण लीले करता गायींना घेऊन गेले. ग्वाल सुद्धा सोबत आहेत, बलरामदाऊ सोबत आहेत. आणि गेलेलं असताना अचानक त्या ठिकाणी ग्वालांना, गोपालांना देखील काय झालं, भूक लागली आणि सोबत काही आणलं नव्हतं. मग ग्वाल काय म्हणले, देवा, कान्हा, फारच पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेत, आता काहीतरी व्यवस्था झालीच पाहिजे, भूक लागली जोरदार, आणि देवा काहीतरी व्यवस्था करा. आता व्यवस्था काय करावी, पण जवळच यज्ञ करण्याकरता काही ऋषीमुनी विराजमान होते बाजूलाच. मग गोपाल श्रीकृष्ण म्हणतात, ग्वालांनो, जवळच काही ऋषीमुनी स्वर्ग प्राप्तीच्या कारणानं त्या ठिकाणी अंगिरस नावाचा यज्ञ त्या ठिकाणी करत आहेत. मग जवळच यज्ञ करणाऱ्या ऋषींकडे जा
आणि त्यांना काहीतरी खाण्यासाठी मागा. ग्वाल म्हणले देवा, अरे असं कसं, ओळख ना पाळक ना, आपल्याला आल्याबरोबर ते काय देणार आहेत, आपल्याला उभं तरी करतील का? लाला म्हणतात त्याची काळजी करू नका ग्वालांनो, तुम्ही जा आणि तिथं गेल्यानंतर माझं आणि दाऊदादांचं नाव सांगा, तुम्हाला ते अन्न देतील. ग्वाल म्हणले ठीक आहे. निघाले सगळे ग्वाल. यज्ञ चालू आहे. यज्ञ चालू असताना उपस्थित समोर ग्वाल म्हणतात, ऋषीमुनी, आम्ही जवळच गायींना घेऊन आलेलो आहोत, आमच्यासोबत कृष्ण आहेत, बलराम दाऊ आहेत, बस बाकी काही नाही. भगवंतांना मला पाठवलंय, काही भूक लागलेली आहे सर्वांना, बस थोडीफार शिदा मिळेल का, अन्न मिळेल का थोडंफार. पाहून न पाहिल्यासारखं ऋषींनी केलं, ऐकून न ऐकल्यासारखं ऋषी महात्म्यांनी केलं. ऋषींनी ते ऐकलं नाही, ऐकलं तरी देखील लक्ष दिलं नाही. काहींना सवय असते, त्यांनी लक्ष दिलं नाही. पण द्वारावर आलेले अतिथी, ती साधी साधारण बालक मुलं, ग्वाल, अन्न मागण्यासाठी आलेली देवाचे ते दास आहेत, लक्ष दिलं नाही ऋषी मुनींनी. आणि काहीच त्या ठिकाणी न बोलता, मग आता किती वेळ झाला आपल्याकडे लक्षच देत नाही ऋषी मुनी. ग्वाल म्हणले काही थांबण्यात अर्थ नाही, चला. मग ती ग्वाल निघाले, गोपालांकडे आले आणि गोपालांना सांगू लागले, कान्हा, अरे तुझं नाव एकदा नाही 10 वेळा घेतलं, बलराम दाऊंचं नाव एकदा नाही 10 वेळा घेतलं, पण तरी सुद्धा साधं त्यांनी पाहिलं सुद्धा नाही आमच्याकडं, अरे असं कसं रे तुझं? कान्हा हसायला लागले. अरे ग्वालांनो, कसं असतं, माणसाच्या जीवनामध्ये यश अपयश येत असतं, हरकत नाही, पुन्हा एकदा प्रयत्न करा. पण आता तुम्ही त्यांच्या द्वाराला जाऊ नका. जे ऋषी मुनी त्यांच्याच पत्न्या काही जवळच आहेत, ते माझं ध्यान करतात, स्मरण करतात, माझी आठवण काढतात, मला माझं पूजन करतात, त्यांच्या जवळ जा. मग ठीक आहे म्हणले देवा, पण आताही शेवटची वेळ आहे. अरे म्हणे, हो बाबा तुम्ही जा तर खरं, आता तुम्ही रिकाम्या हातानं वापस येणार नाही, एवढी मात्र खात्री. मग ग्वाल गेले. यज्ञपत्नी आहेत त्या ठिकाणी स्वतःच्या कार्यामध्ये रमलेल्या होत्या. कुणी काम करता करता गोपालांची चर्चा करतंय, कोण भजन करतंय, कुणी कृष्ण म्हणतंय. काय यशोदेचं भाग्य असेल ग, परमात्मा तिच्या पोटी जन्माला आला. काय देवकीचं भाग्य असेल, जिच्या गर्भामध्ये देवानं त्या ठिकाणी प्रवेश केला. अशा त्यांच्या चर्चा चालू आहेत. एक जण म्हणते, काही का असे ना बाई, पण तेवढं आपलं पुण्य नाही ग, पण निदान देवानं आपल्याला भेट तरी द्यावी, निदान या डोळ्यांनी देवाला तरी पाहावं एवढी इच्छा आहे. आणि माईंनो, योगायोग असा गोपालांचेच ग्वाल त्या ठिकाणी त्यांच्या द्वारात आले. कधी कधी अंतकरणातून पवित्र इच्छा असेल ना माणसाची, शुद्ध भावातून शुद्ध अंतकरणातून देव ती पूर्ण करतात. पण ती इच्छा, तो भाव सात्विक आणि पवित्र असावा. यज्ञपत्निया कुणी चर्चा करतंय, कुणी भजन करतंय, कोण यशोदा मातेच्या भाग्याचं त्या ठिकाणी उदो उदो करतंय. आणि तेवढ्यातच ग्वाल तिथं आले. ग्वाल आले आणि ग्वाल आल्याबरोबरच कुठेतरी देवाचाच जणू भास झाला. ग्वाल म्हणतात, मातांनो प्रणाम, आम्ही गोपाल श्रीकृष्ण आणि बलराम दाऊ यांचे आम्ही ग्वाल आहोत आणि गयांना घेऊन आम्ही इथं आलेलो आहेत. काही भूक लागली म्हणून तुमच्या द्वाराला आलोय, काहीतरी अन्न मिळेल का? यज्ञपत्निया म्हणतात, पुन्हा एकदा नाव घ्या, कोणाचे तुम्ही ग्वाल आहात? म्हणे कृष्ण. काही गवळणींना, त्या यज्ञपत्नियांना वाटलं आपल्याला भासच होतोय की काय. पुन्हा एकदा सांगा बाबा, दादा, बाळा, कुणाकडून आलात तुम्ही? अहो किती वेळा सांगायचं, बलराम दाऊ आणि कृष्ण. अरे कृष्ण म्हणतायत. तेवढ्यात एक जण दुसरीला म्हणली, तू बरोबर ऐकलंस का? म्हणे हो, कृष्णच म्हणतात. खरंच कृष्ण म्हणतात की काय? विश्वास बसेना. कृष्णाची तुम्ही दास आहात? कृष्ण इथं आलेले आहेत का? म्हणे हो मैया, त्यांना भूक लागलेली आहे, आम्हाला सुद्धा लागलेली आहे. महिनो कळीना त्यांना काय झालं. देव आलेले आहेत म्हणल्याबरोबर 56 प्रकारचे भूक त्यांनी त्या ठिकाणी तयार केले
आनंदाला पारावार राहिला नाही म्हणे. काय आनंद, काय करावं, काय नाही सुधरेना. कितीतरी प्रेमानं त्यांनी पक्वान्न बनवली आणि त्या बलराम दाऊंजवळ आणि गोपालांजवळ निघाल्या. ग्वालांसोबत निघाले सगळेच आणि देवाला पोटभर त्या ठिकाणी खाऊ घातलं. देवाला पाहून डोळ्याचं पारणं फिटलं माईन यज्ञपत्नी यांचं. आनंद वाटला आणि गोपालांचं देखील पोट भरलं. ग्वालांना देखील समाधान झालं आणि त्या यज्ञपत्नी यांचा उद्धार देवानं केला व आशीर्वाद दिला व त्या ठिकाणी यज्ञपत्नी निघून आल्या. या कथेतून भागवत आम्हाला असं सांगतं, कधी कधी आपण आलेल्या अतिथी जे असतील, जीव असतील, त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. आलेले आपल्या द्वारामध्ये कोणीही असू द्या, त्यांना लक्ष न देणं किंवा त्यांना तृप्त न करणं, जर आपल्याकडून हे झालं तर काय सांगता येत आहे. त्या रूपामध्ये जर देव आले तर पता नहीं किस रूप में आकर नारायण दर्शन देंगे. काय सांगता येते देव कोणत्या रूपात येते. देवानं कुणाचं कोणते रूप घेतलेलं नाही. रूप घेऊन का सार झाला हरी बांगड्या विकायाला. कधी डाव्या हाती कधी उजव्या हाती. घेतलं का नाही देवानं रूप. काय सांगता येते देव कोणत्या रूपात येतील म्हणून. ऋषींनी त्या ठिकाणी स्वर्ग प्राप्ती करता यज्ञ करायला लागले, पण स्वतः देव द्वारात आले तरी त्यांना त्या ठिकाणी कळलं नाही. पण यज्ञ पत्नी यांवरती कृपा झाली. वेगळा कुठला अट्टहास त्यांनी केला नव्हता, पण स्वतः देव चालून आले आणि त्या ठिकाणी देवाचं दर्शन त्या गोपींना यज्ञ पत्नी यांना झालं. बोलिये गोपाल श्री कृष्ण भगवान की. त्यानंतर भगवान परमात्म्यानं जी चिरहरण लीला केली, कात्यायनी व्रत केलं गोपींनी गोपाल मिळण्याकरता आणि यमुनेमध्ये निर्वस्त्र स्नान करू लागल्या. त्यावेळेला देवानं ती वस्त्र, पण माईनो देवाचं वय त्यावेळेस 6 ते 7 वर्षाचं सांगतात बरं का. मला सांगा 5 ते 6 किंवा 7 वर्षाच्या मुलाला काय कळतं. आता तरी मुलं थोडी हुशार झाली सोशल मीडियामुळं. पहिल्या काळात तुमचंच घ्या. माझ्यासमोर बसलेल्या तुम्ही ताई माई अक्का, कुणी 50 शेतलंय 40 शेतलंय 60कडे चाललेलं आहात. तुमच्या काळात ज्यावेळेस तुम्ही 5-6 वर्षाचे होता काय कळत होतं ग तुम्हाला, सांगा बरं माईंनी. 5-6 वर्षाचं काय, 12वीला लग्न झालं तरी कळत नव्हतं म्हणा आम्हाला. तसा तो पहिला काळ होता. मग तर हात काळ द्वापारातला काय करणार. आणि ते देव आहेत माईनो, देव आपल्याला तयार करणारे आहेत. देवच आपल्याला आकार देतात, देवच आम्हाला आईच्या पोटी घालतात. पण देवाच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी वाईट मनात कसं आणू शकतो. मग गोपालांनी त्या ठिकाणी चिरहरण लीला केली व सांगितलं, उपदेश केला व तीच त्यांची इच्छा महारास लीलेमध्ये त्या ठिकाणी देवानं पूर्ण केली. तर ते महारास आता आपल्याला पाहायचंय व देवाच्या विवाहाकडं त्वरित जायचंय, कारण आपल्याला कीर्तनही पुढे ऐकायचंय. तर गोपाल श्रीकृष्ण यज्ञपत्नी यांचा उद्धार करून गोपींची देखील इच्छा पूर्ण करतात महारासमध्ये. आता तुम्ही तिकडच बघा, काय नाही त्यांचं ते बोलत असते काय असं. काय करावं म्हणा, मन बडा चंचल है, त्याला काय इलाज आहे. असू द्या, ऐका. गोपाल श्रीकृष्ण देवा करता त्यांनी त्या ठिकाणी व्रत केलेलं कात्यायनीचं, आणि देव ती इच्छा शरद पौर्णिमेच्या रात्री महारास लीलेमध्ये ती पूर्ण करतात. महारास लीला ती कशी, कामदेव सुद्धा तिथं आलेले होते बरं का. कामदेवाला फार कुठेतरी अहंकार झाला की माझ्यासारखा विशाल कोणी नाही, शक्तिशाली बरं का. माणूस सगळ्या गोष्टी जिंकन, पण कामाला जिंकल का हो. मोठ्या मोठ्या साधू महात्म्यांचं तप भंग करण्याचं सामर्थ्य कामदेवात आहे, याचा अहंकार झाला. त्या कामदेवाला निमंत्रण देवानं तिथं दिलं, कुठं,
रासलीलेमध्ये रासलीला आयोजित झाली. सगळ्या गवळणींना त्या दिवसाची ओढ. सगळ्या गवळणींनी फार सुंदर शृंगार केला. देवासोबत नृत्य करायचं साधारण गोष्ट आहे. आणि अशा त्या महाराज लीलेच्या वेळीला सगळ्या गवळणींनी एवढा सुंदर शृंगार केला, तो काय सांगावा. तो शृंगार जीवासाठी नव्हता. आता जो आज तुम्ही आम्ही शृंगार केलेला आहे तो माणसासाठी नाही, हा शृंगार देवासाठी आहे, देवाच्या लग्नासाठी आहे. मग गोपींनी देवा करता सुंदर शृंगार केला. सगळ्यांना त्याची ओढ आहे. कधी देव येतील, कधी रासलीला चालू होईल. मग गोपींनी शृंगार केला. सगळ्या गोपी तिथं विराजमान आहेत, देवच आले नाही. मग देव जसे आले देवाचं स्वागत केलं. स्वागतम कान्हा सुस्वागतम लाला. त्या अगोदर आपली गोवर्धन लीला राहिली.